राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अर्थात NNMS परीक्षा 2024-25 आणि या 2024-25 साली झालेल्या परीक्षेमधील पेपर क्रमांक 2 की ज्याला शालेय क्षमता चाचणी आपण सॅट या नावाने ओळखतो, या पेपरमध्ये समाजशास्त्र विषयावरती 35 प्रश्न असतात. या सर्व प्रश्नांची आपण सर्व उत्तरे आणि त्याचे विश्लेषण पाहणार आहोत. पहा, पहिले 35 प्रश्न हे विज्ञान विषयावरचे असतात आणि 36 पासून समाजशास्त्र विषय सुरू होतो. प्रश्न क्रमांक 36 पासून पहा, प्रश्न क्रमांक 36 होता, 1765 साली बंगालमध्ये टिंबटिंबने दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट क्लाइव्ह. प्रश्न क्रमांक 37, सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये 1917 साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला? आपल्याला माहित आहे की गांधीजी 1915 साली भारतामध्ये आले आणि त्यानंतर 3 वर्ष त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं आणि पहिला चंपारण्य सत्याग्रह त्यांनी 1917 साली केला. त्यानंतर खेडा सत्याग्रह त्यांनी 1918 साली केला. अहमदाबादचा कामगार लढा देखील त्यांनी 1918 सालीच केला आणि रौलट कायद्याला विरोध 1919 साली केला. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री कोण होते ते खालील पर्यायातून निवडून लिहा. पहा, आपल्याला माहित आहे लॉर्ड वेवेल हे या त्रिमंत्री योजनेमध्ये नव्हते, म्हणजे पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर हे होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड वेवेल. प्रश्न क्रमांक 39, भारतातील टिंबटिंब हे सर्वात मोठे संस्थान होते. याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. प्रश्न क्रमांक 40, देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारांशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय लिहा. पहा, महाराष्ट्र सातारा अगदी योग्य आहे. उत्तर प्रदेश महिमानगड हे चुकीचं आहे. बिहार भागलपूर अगदी योग्य आहे. बंगाल मिदनापूर, म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 41, थोरल्या बाजीरावाने टिंबटिंब यांना उत्तरेस सरदार म्हणून नेमले. पहा, राणोजी शिंदे, जयाप्पा शिंदे, दत्ताजी शिंदे की महादजी शिंदे? प्रश्न क्रमांक 41 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राणोजी शिंदे. प्रश्न क्रमांक 42, बेटी बंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी धारणा कोणाची होती? महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे? पहा, याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 राजर्षी शाहू महाराज यांनी रोटी आणि बेटी बंदीची चळवळ उभी केली. प्रश्न क्रमांक 43, श्री बसवेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला? 1 महाराष्ट्र, 2 बंगाल, 3 पंजाब, 4 कर्नाटक? पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 44, ओडिशामध्ये इंग्रजाविरुद्ध पाईकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय क्रमांक 1 बक्षी जगनबंधू विद्याधर, 2 कजार सिंग, 3 उमाजी नाईक, 4 तात्या टोपे? पहा, आता हा पाईकांचा जो उठाव झाला यामध्ये ओडिशा या राज्यामध्ये बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी या उठावाचं नेतृत्व केलं होतं. पुढे प्रश्न क्रमांक 45, स्वभाषा स्वसंस्कृती विषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवादी नेत्यांनी कोणती कृती केली? 1 वृत्तपत्रे सुरू केली, 2 जनतेला कृतिशील बनविले, 3 शिक्षण संस्था स्थापन केल्या की 4 विविध उत्सवांचे आयोजन केले?
आणि याचं समर्पक असं उत्तर आहे शिक्षण संस्था स्थापन केल्या. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. म्हणजे इथं आपल्याला 4 घटना दिल्यात आणि त्या योग्य क्रमाने लिहायच्या आहेत. आता आपण पाहूया. फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला. ही घटना कोणत्या साली घडली होती? तर ती 1789 साली घडली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आपल्याला सर्वांना माहित आहे की भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 16व्या शतकामध्ये झाली. त्यानंतर प्लासी येथे नवाब सिराजउद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. प्लासीची लढाई 1757 साली आणि बिल ऑफ राईट्स मुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि ही घटना घडली 1689. पहा, म्हणजे याचा योग्य क्रम लावला तर पर्याय क्रमांक 2 हा पहिल्यांदा येतोय. 2, त्यानंतर 4, 3, 1 म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. आता कोणत्या साली सुरू केलं? तर याचं योग्य उत्तर आहे पहा. एप्रिल 1917, एप्रिल 1927, एप्रिल 1937 की एप्रिल 1947. तर पर्याय क्रमांक 2 एप्रिल 1927 हे योग्य उत्तर आहे. पुढे बॉम्ब तयार करण्याशी संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक कोण? अरविंद घोष, खुदीराम बोस, रासबिहारी बोस की सुभाषचंद्र बोस? पर्याय क्रमांक 1 अरविंद घोष हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. JVP समितीत टिंबटिंब यांचा समावेश होता. 1 जयंत पाटील, 2 वसंतराव नाईक, 3 पट्टाभी सीतारामय्या आणि 4 वसंतदादा पाटील. पहा, विचार करा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पट्टाभी सीतारामय्या. प्रश्न क्रमांक 50. मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण? आणि हुमायून, अकबर, जहांगीर की शहाजहान? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. पुढे भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? पहा, 24, 23, 25 की 26? पर्याय क्रमांक 1 भारतात एकूण 24 उच्च न्यायालये आहेत. पुढे नोकरशाहीत विसंगत असलेले काम. पहा, नोकरशाही हा पाठ आपण शिकलेला असाल. यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे हे नोकरशाहीचं कर्तव्य आहे. त्यानंतर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. 3 निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराला मदत करणे. 4 कर गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करणे. पहा, आता विसंगत म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला इथून निवडायचा आहे आणि चुकीचा पर्याय आहे निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करणे. पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 53. भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे. अपवाद आहे फक्त 1 झारखंड, 2 जम्मू आणि काश्मीर, 3 आसाम, 4 अरुणाचल प्रदेश. आपल्याला माहित असेल भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर या राज्याची राज्यघटना वेगळी आहे, शासन यंत्रणा वेगळी आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे राज्यसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. त्यात चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहा, दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात. सदस्यांची संख्या 250 असते. सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते.
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथं जनतेकडून थेट निवड होत नाही. जनतेकडून सदस्याची थेट निवड होते हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 55. संविधानाने शिक्षण या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे? 1. संघ सूची, 2. शेष सूची, 3. समवर्ती सूची, 4. राज्य सूची. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समवर्ती सूची. म्हणजे संघ शासन आणि राज्य शासन या दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार आहे, म्हणून हा शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 56. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते, कारण काय कारण आहे पहा. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी भिन्न असतो. पर्याय क्रमांक 3 आहे पृथ्वीच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. की पर्याय क्रमांक 4 पृथ्वीच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी भिन्न असतो. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. पुढे प्रश्न क्रमांक 57. लोकसंख्या वाढ किंवा घट पुढीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत नसते आपल्याला विचारलेलं आहे. 1. जन्मदर, 2. स्थलांतर, 3. भांडवल आणि 4. मृत्यूदर. पहा, सगळ्यात महत्वाचं भांडवल हा लोकसंख्या वाढीशी संबंधित घटक नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 58. खालील आकृतीचे निरीक्षण करून भौगोलिक विषुववृत्त कोणत्या अक्षराने दाखवले आहे ते लिहा. आता पहा, इथं जर आपण बघितलं पर्याय क्रमांक ए, पहा हे विषुववृत्त आहे आणि ते ए या अक्षराने दाखवलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 59. इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तर मशाद या शहराची स्थानिक वेळ कोणती असेल? सकाळचे 8, रात्रीचे 8, दुपारचे 4 की सकाळचे 4? याचं योग्य उत्तर आहे दुपारचे 4 वाजले असतील तिथे. पुढे प्रश्न क्रमांक 60. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते, कारण 1. कोरडे हवामान, 2. थंड व कोरडे हवामान, 3. थंड हवामान की 4. दमट हवामान. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथं हवामान हे दमट असते. पुढे प्रश्न क्रमांक 61. योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. पहा, एका साईडला ढगांचे प्रकार दिलेत आणि दुसऱ्या साईडला ढगांची वैशिष्ट्ये दिलीत. सिरस, सिरोस्ट्रॅटस, स्ट्रॅटोक्युम्युलस आणि क्युम्युलस. इकडे पहा, वळ्या पडलेल्या चादरी सारखे दिसतात, आवाढव्य व घुमटाकार असतात, तंतुमय असतात आणि या ढगात थर असतात. तर याचे योग्य पर्याय पहा, सिरस आपल्याला माहित आहे तंतुमय असतात. ओके, आणि सिरोस्ट्रॅटस हे वळ्या पडलेल्या चादरी सारखे दिसतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. स्ट्रॅटोक्युम्युलस हे या ढगात थर असतात आणि क्युम्युलस हे आवाढव्य आणि घुमटाकार असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 62. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी किंबटिंब येथील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. आता याचं उत्तर आहे पहा, केरळ, चेन्नई, गोवा, मुंबई. तर चेन्नई हे योग्य उत्तर आहे. चेन्नई या ठिकाणची सरासरी उंची ही 0 मानून पुन्हा मग समुद्र सपाटीपासूनची उंची मोजली जाते. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान घडणाऱ्या घटना
खाली दिले आहेत त्यापैकी गटात न बसणारी घटना कोणती? पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, अगदी बरोबर आहे. पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात असतात, पहा विचार करा. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते. आणि पर्याय क्रमांक 4, जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो. पहा अतिशय सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला माहित आहे की जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तिथे मध्यरात्र होईल का? नाही, तिथे दुपार होईल, मध्यान्ह होईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 64. खालील तक्त्यातील माहितीच्या आधारे त्याच्याजवळ सुसंगत नैसर्गिक प्रदेशाचा पर्याय ओळखा. आता नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन आणि मानवी जीवन. झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. प्राणी जीवन अंगावरती दाट व मऊ केस असतात. आणि मानवी जीवन शिकार व लाकूडतोड प्रमुख व्यवसाय असतो. आता हे कोणत्या प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे? गवताळ प्रदेश, त्याला प्रेयरी असं आपण म्हणतो. गवताळ प्रदेश, त्याला स्टेप्स. तैगा प्रदेश की गवताळ प्रदेश, सुदान. ही सर्व वैशिष्ट्य ही तैगा प्रदेशाचे आहेत. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला किंबटिंब असे म्हटले जाते. 1. बाष्पीभवन, 2. सांद्रीभवन, 3. सापेक्ष आर्द्रता आणि 4. निरपेक्ष आर्द्रता. आणि याचं योग्य उत्तर आहे सांद्रीभवन. उत्तर काय आहे? सांद्रीभवन. पर्याय क्रमांक 2. पुढे महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी ओळखा. पहा, बिगर शेती क्षेत्र 10.2% आहे. लागवडीखालील क्षेत्र 56.8% आहे. पडीक क्षेत्र 7.9% आहे आणि वनाखालील क्षेत्र 16.9% आहे. आणि याच चुकीची जोडी आहे पडीक क्षेत्र 7.9. पुढे प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणता उष्ण प्रवाह हिंदी महासागरात आढळतो? पहा, गल्फ प्रवाह, सोमाली प्रवाह, फॉकलँड प्रवाह आणि हम्बोल्ट प्रवाह. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सोमाली प्रवाह हा हिंदी महासागरात आढळतो. पुढे प्रश्न क्रमांक 68. औद्योगिकीकरणाच्या बाबत कोणते विधान चुकीचे ते ओळखा. चुकीचे ओळखायचे. 1. रोजगार निर्मिती, 2. दरडोई उत्पन्न वाढते, 3. जनतेचे राहणीमान खालावते आणि 4. देशाचा आर्थिक विकास होतो. आता पहा, जर औद्योगिकीकरण झालं तर देशातील लोकांचे किंवा जनतेचे राहणीमान खालावेल का? नाही, राहणीमान सुधारेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. इथं राहणीमान सुधारते असं पाहिजे. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही किंबटिंब स्वरूपात होते. 1. मान्सून व ग्रहीय वारे यांच्या स्वरूपात, पृथ्वीच्या परिवलनाच्या स्वरूपात, सागरी अवसाद व सागरी निक्षेपणाच्या स्वरूपात आणि 4. उष्ण शीत प्रवाहाच्या स्वरूपात होते. पहा, याचं योग्य उत्तर आहे पहा, सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण आणि शीत प्रवाहाच्या स्वरूपात होत असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पहा, शेवटचा प्रश्न. मणिपूर राज्याची लोकसंख्या 27,21,756 आहे, तर क्षेत्रफळ 22,327 चौरस किलोमीटर आहे. तर त्या राज्यात लोकसंख्या घनता किती असेल? आपल्याला अतिशय सोपं असं सूत्र माहित आहे. आणि जेवढं काही क्षेत्रफळ, जेवढी लोकसंख्या आहे त्याला क्षेत्रफळाने जर भागलं तर आपलं उत्तर येणार आहे. आणि ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 122. शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या पाठीमागच्या सर्वच प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.